सादर करतोय समर्पण प्रतिष्ठान प्रस्तुत तरुणाईच्या वेगळ्या वाटा, तरुणाईच्या वेगळ्या वाटा। मेरा घर माँ तू, मेरा घर माँ तू, तेरा सब कुछ मैं, मेरा सब कुछ तू। दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए। दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए। सुप्रसिद्ध कवी, मला माहिती आहे अगदी थोड्या वेळाने त्यांच्या इथे आल्यानंतर छप्पर उडणार आहे। मशाली मगाशी पेटल्या होत्या, आता सभागृहात जल्लोष पेटणार आहे। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया कविवर्य अनंत राऊत यांचं। आज कोई तूफानों से टकराएगा, राजतंत्र चाहे प्रजातंत्र हो, इस जीवन का एक मंत्र हो। महाराष्ट्रात घोंगावणारं वादळ म्हणजे अनंत राऊत। लहान मोठ्यांना मोहवणारा दरवळ म्हणजे अनंत राऊत। दोन पिरियडमधली सुट्टी आणि दोस्तांमधली मिठी, दोन पिरियडमधली सुट्टी आणि दोस्तांमधली मिठी, तरुणाईच्या रक्तामधली सळसळ म्हणजे अनंत राऊत। महाराष्ट्रात घोंगावणारं वादळ म्हणजे अनंत राऊत। आनंददादा, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही मैफिली गाजवल्या, काव्यवाचन केलं, सादरीकरण केलं, पण मुलाखतीचा असा कार्यक्रम पहिल्यांदाच पाहिला असेल तुम्ही, आणि तोही हळव्या मनाच्या आणि तयार कानाच्या। मगापासून दाद किती जबरदस्त मिळते अशा अमरावतीकरांच्या पुढे। अकोला म्हटलं की जुळ्या भावा बहिणीप्रमाणे अमरावती येतं। अकोला अमरावती असंच म्हटलं जातं महाराष्ट्रामध्ये। आज अमरावतीच्या अशा आपल्या माणसांसमोर तुम्ही आहात, तुम्हाला या क्षणी काय वाटतं? शिट्टी बघत होतो। वा वा वा। आणि शिट्ट्या वाजल्या, टाळ्या वाजल्याबरोबर तुमचा चेहरा आणखीनच उजळला। म्हणजे दादा, माणसाला म्हणजे तुमच्याकडे तुमचा रुबाब बघतोय मी, म्हणजे तुमचे व्हिडिओज पाहिले। काही जणांना पैशांचा गर्व असतो, काही जणांना रूपाचा अहंकार असतो दिसण्याचा, पण तुमच्या चेहऱ्यावर जी लकाकी आणि तुमचा जो रुबाब आहे त्याचं गुपित काय आहे? नाही, कॉलेजमध्ये असताना आम्ही मित्र एकमेकांना प्रश्न विचारायचो की बा डोळे झाकल्यानंतर तुम्हाला काय दिसतं? कोणी म्हणायचा कॅटरीना कैफ दिसते, कोणी म्हणायचा करीना कपूर दिसते। मलाही माझ्या मित्रांनी विचारलं की बा डोळे झाकल्यानंतर तुला काय दिसते? मी त्यांना सांगितलं की बा डोळे झाकल्यानंतर मला काही कॅटरीना कैफ दिसत नाही, करीना कपूर दिसत नाही, मला दिवसभर पत्र वाटणारा माझा बाप आणि वावरात काम करणारी घामानं भिजलेली माझी आई दिसते।
माझ्या मायबापानं मला जे संस्कार दिले, जे घडवलं, आज मी परखळपणे प्रत्येक विषयावर लिहितो. मला बरेच जण विचारतात या लिखाणामागं खऱ्या अर्थानं प्रेरणा कोणाची आहे, तुम्ही कोणाला घाबरत नाही. अरे म्हटलं घाबरायचा विषय नाही. या महाराष्ट्राला 18 पगड जातींना घेऊन स्वराज्य ज्यांनी उभं करून दिलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी कुणाची भीती बाळगली नाही. आणि राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी कुणापुढेही मान झुकवली नाही. हे 2 बाप ज्या माणसाच्या पाठीशी आहेत तो मी अनंत राऊत आहे. एका शिक्षकानं एका लहान पोराला प्रश्न विचारला. मी कुठल्याच कार्यक्रमाची सुरुवात त्या नावाशिवाय करत नाही, त्यामुळं मला ती 2 नावं घेणं गरजेची आहे. एका शिक्षकानं 7वीतल्या पोराला प्रश्न विचारला, 3 प्रश्न विचारले आणि त्या निरागस पोरानं 3 प्रश्नांची उत्तरं दिली. शिक्षकानं प्रश्न केला, देव म्हणजे काय रे? एका शब्दातच सांग राजा म्हणजे काय रे? शिक्षकाने प्रश्न केला, देव म्हणजे काय रे? एका शब्दातच सांग राजा म्हणजे काय रे? प्रश्न होता तिसरा तो आगळा न वेगळा, ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान म्हणजे काय रे? त्या निरागस पोरानं एक उत्तर दिलं, देव म्हणजे काय त्यानं फक्त माय लिहिलं. राजा म्हणजे काय त्यानं शिवराय लिहिलं. देव म्हणजे काय त्यानं फक्त माय लिहिलं. राजा म्हणजे काय त्यानं शिवराय लिहिलं. ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान त्याला आलं नाही. ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान त्याला आलं नाही. तिथं त्यानं एक शब्द भीमराय लिहिलं. तिथं त्यानं फक्त मग भीमराय लिहिलं. त्यामुळे हे समाजसुधारक आणि घरात माझ्या 32 कॅरेट सोन्यापेक्षा शुद्ध माझ्यावर प्रेम करणारे माझे मायबाप हे माझ्या पाठीशी उभे असताना मला जगात कुठल्याही गोष्टीची भीती नाही. आणि माझ्या चेहऱ्यावर, माझ्या जगण्यामध्ये जो खऱ्या अर्थानं माणुसकीचा ॲटिट्यूड आहे तो या सगळ्या लोकांकडनं तुम्हाला आलेला आहे. मला वा, दमदार सुरुवात झाली आहे. तुमच्या या उत्तरामध्ये आई आणि बाबांचा उल्लेख झाला, मायबापाचा उल्लेख झाला आणि तुमच्या कवितांमधूनही कुठेतरी ते तुमचं संघर्षमय असं बालपण, तुमची जडणघडण डोकावत असते. थोडंसं सुरुवातीलाच तोच प्रश्न आपण घेऊया की ही तुमची जडणघडण कशी झाली, तुमचं बालपण कसं होतं? फार सामान्य माणूस आहे मी. असं काही पुस्तक कादंबऱ्यांसारखा काही माझा प्रवास नाही. खरं सांगतो, फक्त शिक्षक माणसाच्या आयुष्यात किती महत्त्वाचे असतात हे मला एका मिनटात तुम्हाला सांगायचं आहे. की एक छोटंसं खेडंगाव असतं. त्या खेडेगावामध्ये हिवाळ्यामध्ये थंडीच्या दिवसामध्ये मुलांना बाहेर उन्हात बसवल्या जातं म्हणून सगळ्या पोरांना बसवलं. एक शिक्षक म्हटला, कुणामध्ये काही कला आहे का ती सादर करा. आणि एक पोरगं लहानसं खेड्यातलं शेतकऱ्याचं पोरगं पुढे आलं आणि त्यानं पाठ केलेलं, सांगतोय बाळ्या मी शिकतोय शाळा, बाळ्या हा भलताच करतोय चाळा, शाळा सोडून सिनेमा पाहून लागतोय डोलायला, आई बापाला मुलगा हा लागला खोटं खोटं बोलायला. ही कविता सादर केली, पोरांनी टाळ्या वाजवल्या, ते पोरगं मोटिवेट झालं. त्या शिक्षकानं त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि त्याला सांगितलं, मी प्रत्येक मूल्य शिक्षणाला तुला बोलावेल. आणि या दबावामध्ये त्यानं बरंचसं वाचलं, बऱ्याचशा कविता पाठ केल्या, कविता संपल्या, स्वतःच्या कविता बोबड्या आवाजात लिहायला लागला. त्याची शाळा संपली, कॉलेजला गेला. कॉलेजमध्ये त्यानं बऱ्याचशा कविता लिहिल्या, महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा काव्य स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा त्यानं जिंकल्या. त्या खेड्यातल्या पोराला पुढे बक्षीस वितरणाला परीक्षक म्हणून अशा बऱ्याच ठिकाणी बोलवायला लागले. त्याच्या कविता समाजात प्रबोधन, परिवर्तन करायला लागल्या. आणि त्याचा हा प्रवास एका खेड्यातनं जाऊन आज या तरुणाईच्या वेगळ्या वाटा या कार्यक्रमापर्यंत येऊन ठेपल्या. तो विद्यार्थी मी आहे. माझं नाव आहे अनंत राऊत. आणि माझे ते शिक्षक ज्यांनी माझ्या खांद्यावर त्या काळात हात ठेवला, त्या शिक्षकाचं नाव आहे प्रशांत देशमुख सर. माझे वडील पोस्टमन आहेत. संघर्ष काही फार मोठा नाही. संघर्षाची, आपल्या दुःखाची जाहिरात करू नका, त्याला विकत घेणारं या जगात कुणी नाही. आणि खऱ्या अर्थानं संघर्ष जर आपल्या वाट्याला आलेला आहे
मी हे सांगणार नाही की मी दिवसभर शेतात जायचो, वावरात जायचो, माझी आई वावरात कामं करून मला शिकवायची. मला जर एक्स्ट्रा काही पैसे पाहिजे असेल तर तिला एक्स्ट्रा काम करायला लागायचं. माझा बाप दिवसभर पत्र वाटायचा. सेंट्रल गव्हर्नमेंटची सगळ्यात कमी पगाराची नोकरी म्हणजे पोस्टमनची नोकरी आहे. संध्याकाळी पत्र वाटून ज्यावेळेस बाप घरी यायचा, बापाची सेवा करत असताना माझे हात ज्यावेळेस बापाच्या टाचांवर जायचे, त्या भेगा पडलेल्या टाचांमधनं होणारा रक्तस्राव, त्यांना होणाऱ्या वेदना मी आजपर्यंत विसरू शकलो नाही. त्यामुळं माझ्या चेहऱ्यावर दुःखाची झालर कधी आली नाही. आणि मंदिरातला देव, मशिदीतला अल्लाह, चर्चमधला येशू कधी मी बघितला नाही. विहारातला बुद्ध मला दिसला नाही. बचपन से जिस खुदा को ढूंढता रहा आखिर वो मिला क्यों नहीं, ये सवाल आज तक खटक रहा है. एक दिन उसी मंदिर से आवाज़ आई, अबे माँ तो तेरी घर पर है, तू यहाँ कहाँ भटक रहा है. माँ तो तेरी घर पर है, तू यहाँ कहाँ भटक रहा है. त्यामुळं संघर्ष माझा नाही, संघर्ष माझ्या मायबापाचा आहे. त्यांच्या संघर्षमय आयुष्याची झाल्लर माझ्या अंगावर आहे. माझ्या अंगावर हा कोट आहे, पण त्यांच्या अंगावर घामाचा वर्षाव होता. आणि ते घामाचं ठिबक सिंचन वावरात ज्यावेळेस पडलं, त्या ठिबक सिंचनातनं जन्माला आला माझ्यासारखा एक हास्य विनोद करणारा आणि तुम्हाला परिवर्तन प्रबोधनाच्या रांगेत उभा करणारा शब्दांचा फकीर. तो फकीर तुमच्यासमोर उभा आहे. माझं फार मोठं आयुष्य नाही आहे, पण खरं सांगतो, या रिअल हिरोंच्यामध्ये तुम्ही मला बसवलं, हे तुमचं मोठेपण आहे. माझ्या कविता, माझ्या शब्द जर तुमच्या काळजापर्यंत पोचत असतील, रोज शब्दांचीच झोळी, वैखरीची मांदी आळी, गोंदल्या जन्म कविते मी तुला माझ्या कपाळी, होरपळ तगमग लिहाया गर्भ कवितेचा मिळाला, त्यातून जन्मास आले दोन अश्रू एकटाळी, त्यातून जन्मास आले दोन अश्रू एकटाळी. वा. पण दादा, ही जी शब्दांची झोळी आहे, ही पहिल्यांदा तुम्हाला कोणी दिली? तुमच्या कुटुंबाची अशी काही पार्श्वभूमी होती? असा कार्यक्रम मी पहिल्यांदा करतोय बरं, त्याच्यामुळं मला सांभाळून घ्या. तुमच्या एवढे दर्दी रसिक, एवढे महाराष्ट्रभर मी कार्यक्रम केले, पण एवढे दर्दी रसिक मी आज पहिल्यांदा बघतोय असं नाही. खूप ठिकाणी खूप रसिक वर्ग मी बघेल. पण माझ्यासाठी कवितेची प्रेरणा माझी आई ही जिवंत कविता आहे. मी कायम माझ्या कार्यक्रमातून सांगत असतो सर, की माझ्या कवितेचा कुठलाच समीक्षक नाही. माझ्या कविता मी कुठल्याही मोठ्या समीक्षकाला दाखवत नाही. आज तर त्या रसिकांनी डोक्यावर घेतल्या, पण माझ्या कविता मी सगळ्या माझ्या आईला ऐकवतो. माझ्या आईला जर कविता आवडली तर महाराष्ट्रभर रिलीज करतो. ज्या ज्या कविता माझ्या आईला आवडलेल्या आहेत त्या सगळ्या कविता महाराष्ट्रानं डोक्यावर घेतलेल्या आहेत. माझ्या घरी ज्यावेळेस मी शाळेतनं यायचो, माझी आई वावरातनं यायची आणि ती माझ्या पुस्तकातल्या कवितांना चाल लावायची. त्या चालीसुद्धा आजही माझ्या डोक्यात आहेत. निजवते भुक्या पोटी तिले रात म्हणू नाही, आखडला दानासाठी त्याले हात म्हणू नाही, धावा ऐकून आडला त्याले पाय म्हणू नाही, दुधावर आली बुरी तिले साय म्हणू नाही, जिची गेली माया सारी तिले माय म्हणू नाही, इमानाले इसरला त्याले नेक म्हणू नाही, माय बापाले भुलला त्याले लेक म्हणू नाही, माय बापाले भुलला त्याले लेक म्हणू नाही. ह्या कविता ऐकत ऐकत त्या आईच्या तोंडून ह्या कविता ऐकल्या. माझा भाऊ जो कॉलेजमध्ये शिवाजी कॉलेजला NSSचा CR होता, त्याच्याकडनं बऱ्याचशा कॉलेजच्या कविता, माझा भाऊ संदीप राऊत हा खूप चांगला आर्टिस्ट, खूप चांगला अभिनेता, त्या काळात त्याच्या कॉलेजच्या बऱ्याचशा ग्रुपला तो फार सुंदर, त्याच्या फक्त या परिस्थितीमुळं, सगळ्या गोष्टींमुळं आज तो सामाजिक संस्थांमध्ये काम करतोय. पण त्याच्याकडनं खऱ्या अर्थानं मला ह्या गोष्टींची जाणीव झाली की कवितेचं हे क्षेत्र, डॉक्टर विठ्ठल वाघ ज्यांच्या कविता त्यांना मला ऐकवल्या. माझ्याकडनं एक व्यथा नावाची कविता इयत्ता 8वीमध्ये असताना जन्माला आली आणि मला वाटलं की याला आपण कविता म्हणू शकतो. त्याच्या आधी तोडके मोडके शब्द फक्त माझ्याकडनं जन्माला यायचे, पण ती व्यथा नावाची कविता मला असं वाटतं की बा ही कविता असू शकते. आणि माझ्या त्या काळातल्या कवितासुद्धा अशाच होत्या. त्या कवितांचे शीर्षक एवढे खतरनाक होते, माय स्मशान, मरणशय्या,
कारण त्यावेळेस अनुभव कमी. पण त्या कवितासुद्धा मी ज्यावेळेस आज एखाद्या ठिकाणी सादर करतो त्या कवितांनासुद्धा लोक टाळ्या वाजवतात, त्या कवितासुद्धा त्या लोकांना आवडतात. एक माय स्मशान नावाची कविता मी 7-8 ओळींची लिहिली होती त्या काळात, 11वीमध्ये असताना, 10वीमध्ये असताना, की गावाच्या वेशी लागून शांत वातावरणात भकास वाटणारी एक स्मशानभूमी आहे. रस्त्यावरून तिच्या 4 वाकड्या खांबांचा आधार घेतलेला देह, डोक्यावर तुटलेल्या पत्र्यांचा पदर बघता येतो. सदानकदा एखादं मसनीऊद किंवा हाडाचे तुकडे शांतपणे निरखून बघणारं श्वान त्या भूमीची विद्रूपता आणि भकासपणा वाढवत असतं. पण अशा या विद्रूप मातेवरही स्मशानभूमीवर कविता आहे बरं का. पण अशा या विद्रूप मातेवरही आमच्या गावकऱ्यांचा मात्र पिढ्यानं पिढ्या मोह जडलाय. माया खानदानानं बी हे प्रेम मनापासून पाळलं होतं. माझ्या आजाला न पंजाला तिच्याच कुशीत जाळलं होतं. माया खानदानानं बी हे प्रेम मनापासून पाळलं होतं. माया आजाला न पंजाला तिच्याच कुशीत जाळलं होतं. माई माय म्हणते जो आला त्याले तो काळ खाणारच आहे. आणि प्रत्येकजण त्या मसनीच्या कुशीत कधीतरी जाणारच आहे. एका मातेपासनं जगात आलेलं बाळ बाह्य जगात वावरतं. जन्म व मृत्यू यामधला जीवन नावाचा प्रवास संपवतं आणि शांत सुखी निश्चिंत निद्रा घेण्यासाठी या मातेच्या कुशीत शिरतं. हा पण एक काम मात्र तिला झाक करते. हा पण एक काम मात्र तिला झाक करते. मांग पाटील कुणबी सगळ्याची एकाच रंगाची राख करते. एक काम मात्र तिला झाक करते. मांग पाटील कुणबी सगळ्याची एकाच रंगाची राख करते. प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्याकडं ती माय आ वासून बघते. प्रत्येकाकडं असा एक घाबरा कटाक्ष टाकते. प्रत्येकाला कधी येतोयस रे बाळा अशी आदरनी हावरी हाक मारते. मी बी येता जाता तिच्याकडे बघत असतो. तिच्या विद्रूपतेत सौंदर्य चाचपडत असतो. वर्षे गेली तरी न गेले तिच्या भकासपणाचे सौंदर्य. हजारो जीव घेऊन अजूनही ती माय मला उपाशीच दिसते. माझ्याकडे बघून विषण्णशी हसते. जणू ती माझीच वाट बघते. जणू ती माझीच वाट बघते. जणू ती माझीच वाट बघते. म्हणजे साधारणतः वयाच्या 13व्या वर्षी लिहिलेली ही कविता आहे. तुमची विश्वास बसत नाही. वर्तमान आम्ही अनुभवतोय आणि तुमचं भविष्य काय असेल हेच याचा अंदाजसुद्धा आता आम्हाला बांधता येतोय दादा. तुम्ही मघाशी सांगितलं की तुमची प्रत्येक कविता लिहून झाल्यावर तुम्ही आईवडिलांना ऐकवता. मोठा तरुण वर्ग बसला इथे आणि अनेक कवी जन्मालाच आले पहिली प्रेम कविता लिहून. आता पहिली प्रेम कविता तुम्ही कोणाला ऐकवली आणि ती काय होती? आठवण झाली. नाही, हा प्रेमाचा नाजूक विषय आहे खूप. आणि इथं सगळे तरुण बसलेले आहेत. म्हणजे प्रेमाला माझा विरोध नाही. प्रेम खूप सुंदर संकल्पना आहे. पोती पडपड जगमुआ पंडित भयानक होय. ढाई आकर प्रेम का पढे सो पंडित होय. एवढं खतरनाक प्रेम आहे. त्यामुळे प्रेमाला माझा विरोध नाही. पण आज समाजात जरा जे प्रेम चाललेलं आहे ते थोडंसं खैरभांड प्रेम चाललेलं आहे. एकाला हाय, दुसऱ्याला बाय आणि तिसऱ्या संग पळून जाय. एका मुलीचा त्या पोराला फोन आला, अरे स्वप्नील माझं लग्न ठरलंय मला विसरून जा. स्वप्नील माझं लग्न ठरलंय मला विसरून जा. तो म्हटला, बाई मी विसरून जातो पण मी स्वप्नील नाही, मानावा आकाश आहे. रॉंग नंबर लागला तुला. बरोबर म्हणे, काही हरकत नाही आकाश, तू विसरून जा. वेळ भेटला तर स्वप्नीलला कॉल करून सांगून दे. अशा कालखंडामध्ये आपण आहोत. त्यामुळं माझी जी प्रेमाची कविता आहे ती माझी प्रेमाची कविता मी माझ्या मित्रांना ऐकवली. कारण मित्रांशिवाय माझ्या आयुष्यात ही कविता ऐकवायला असं काही दुसरं कोणी नव्हतं. माझं आणि तुमचं आयुष्य सारखं आहे. आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या तरुणांच्या आयुष्यामध्ये जो दुष्काळ सध्या आहे तोच दुष्काळ कॉलेजमध्ये माझ्याही आयुष्यामध्ये होता. दुष्काळ कधी संपला असं विचारताय तिकडनं. म्हणजे पोरीसाठी खर्च करायला आपण मागं हटत नाही.
पण पोरीसाठी खर्च करायला पोरगीच आपल्याला पटत नाही, असा काही कालखंड. पण मी त्या काळात एक तुझ्या गावावरून नावाची कविता लिहिली होती. वेळ आपल्याकडं भरपूर कमी आहे, पण त्या कवितेचं एखादं कळवं मी तुम्हाला ऐकवतो. प्रेमाचा विषय निघाला म्हणून. आणि प्रेमावर खरं तर डॅनियललासुद्धा बोलली, सूर्यवंशी साहेबसुद्धा आहे, सावजी सरसुद्धा बोलले. आणि तुमच्या सगळ्यांच्या काळजातला तो विषय आहे. प्रेम काही तरुणांची जहागिरी नाही, प्रेमाला काही वयाचं बंधन नाही. आणि तुम्ही तसेच सगळे तरुण आहात, त्यामुळे तुमच्या सगळ्यांसाठी सुद्धा ही कविता आहे. या कवितेच्या फक्त मी 2-4 ओळी घेतो, कारण इथं आलो त्यावेळेस मी कृष्णाला विचारलं होतं की इथं कविता कुठल्या सादर करू, एखादी कविता घेऊ का. ते म्हटला होता सगळे खतरनाक लोक आहेत म्हणे, दादा तुम्ही म्हणे राजकारणावर बोला, शेतकऱ्यावर बोला, मैत्रीवर बोला, प्रेमावर बोला. म्हटलं प्रेमावर बी चालते का. ते म्हणे प्रेम तर आवडीचा विषय आहे सगळ्यांचा. अरे तसं नाही म्हटलं, पण तरुणाईच्या नावावर बरेचसे ज्येष्ठ लोक बी बसलेले असतील. ते म्हणे ते फक्त दिसायलाच ज्येष्ठ आहेत. त्यांच्या काळजात 22 वर्षाचा तरुण हिरवागार आहे, जो इंस्टाग्रामवर लाईव्ह असतो 8 तास. मला तेच बघायचं आहे तुमच्या काळजातला तरुण. कशाला वाचला चेहरा पुस्तके वाचणाऱ्याने, उभा रस्ता बदलला रे तिच्या एका इशाऱ्याने. जवा या जिंदगानीची उघडली फाटकी पाने, जवा या जिंदगानीची उघडली फाटकी पाने, मनाला मारला रफू 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 तिच्या एका इशाऱ्याने. तू ह्या गावावरून ग जवा जवा जाईन मी, जरी भुललीस तू तुले चोरून पाहीन मी. तुझ संसार थाटला उभा होईल सोन्याचा, नको डोळ्यात पाहू ग भरवसा नाही पाण्याचा. जशी आलीस येताना जातशीच जाताना, जशी आलीस येताना जातशीच जाताना. कशाला कोवळी मिठी, कशाला त्रास ओठांना. वा 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 वा, अनुभवी लोक आहात तुम्ही. हे सगळ्यांनाच कळणार नाही. ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यात हे अमृताचे क्षण आलेले आहेत त्यांनाच कळेल ह्या ओळींचा अर्थ काय आहे. जशी आलीस येताना जातशीच जाताना, कशाला कोवळी मिठी, कशाला त्रास ओठांना. कुणी जर तार छेडले हृदयाचे तार छेडले, कुणी जर तार छेडले तुझे गाणेच गाईन मी, जरी भुललीस तू तुले चोरून पाहीन मी. मले जीव लावला जितका 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 जितका. मले 99% लोकांच्या भावना आहेत ना या कळव्यामध्ये. मले जीव लावला जितका तू ह्या नवऱ्याले लावजो. किती सात्विक भावना आहे पा कवीजी. या अख्ख्या ब्रह्मांडात माझ्या एवढा निरागस कवी तुम्हाला भेटणार नाही. मले जीव लावला जितका तू ह्या नवऱ्याले लावजो. घरी दुसऱ्याच्या जाताना मले काढून ठेवजो.
आता चेहरा तुझा परका मिठी दुसऱ्याच छातीला, आता चेहरा तुझा परका. काय झालं साहेब? तुम्ही भूतकाळात जाऊ नका. सगळ्यांच्या आयुष्यात घडलेली घटना आहे. तुम्ही त्यांना चिमटा घेत राहा. शेवटचं कडवं घेतो, वेळ कमी आहे. गरज पडणार काठीची, काठीची. लहानपासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांसाठी प्रेम आहे. हे कडवं मी घेण्यामागं माझा स्वार्थ आहे बरं, की आजच्या तरुणांना ती गोष्ट सांगणं गरजेचं आहे प्रेमाची, की प्रेमासाठी फक्त मोठमोठी उदाहरणं देणं गरजेचं नसतं. हीर, रांझा, लैला, मजनू, चंद्र तारे, मैं तेरे लिए चांद तारे तोड के लाऊंगा. अबे पाणीपुरी दुसऱ्याच्या पैशानं खातो तू. एवढी मोठी उदाहरणं द्यायची गरज नाही. शहाजहाननी मुमताजसाठी ताजमहाल बांधला. त्यांचं प्रेम खरं होतं का मला माहीत नाही. कृष्ण राधाचं प्रेम बघायला आपण नव्हतो. लैला मजनूचं प्रेम खरं होतं का मला माहीत नाही. हीर रांझ्याचं प्रेम बघायला आपण नव्हतो. मी बघितलेलं खरं प्रेम 72 वर्षाचा म्हातारा आणि 65 वर्षाची म्हातारी माझ्या गावाजवळ 2 किलोमीटर लांब असलेल्या फाट्यावर बसची वाट बघत बसलेले होते. उन्हाळ्याचे दिवस, जीवाची लाहीलाही करणारं ते ऊन, ही सगळी परिस्थिती त्या म्हाताऱ्याच्या लक्षात येते. म्हातारा उठतो, काठी टेकवत म्हातारीच्या शेजारी जाऊन सूर्याच्या दिशेनं उभा राहतो. या म्हाताऱ्याची सावली म्हातारीच्या अंगावर पडते. पण या गोष्टीकडं त्या म्हातारीचं लक्ष नसतं. या गोष्टीकडं त्या म्हातारीचं लक्ष नसतं. पण त्या म्हातारीच्या नकळत तिच्या अंगावर सावली धरण्यासाठी ऊन खांद्यावर घेणारा तो म्हातारा मला शहाजहानपेक्षा श्रेष्ठ वाटतो. आणि खऱ्या प्रेमाची परिभाषा सांगून जातो. प्रेम या शब्दाचा सात्विक अर्थ हा आहे की ज्या व्यक्तीवर आपण प्रेम केलं ती व्यक्ती मरेपर्यंत आनंदी राहावी. याच्या पलीकडे प्रेमाचा दुसरा अर्थ नाही. तुम्ही पीके चित्रपट बघितला असेल. शेवटचा सीन, तो आमिर खान दुसऱ्या ग्रहावर चाललेला असतो आणि तो व्यक्त त्याचं प्रेम करत नाही. त्यावेळेस एक वाक्य त्या चित्रपटाच्या शेवटी असतं, यू लव्ह मी इनफ टू लेट मी गो. माझ्यावर एवढं प्रेम कर की मला जाऊ दे. खऱ्या अर्थानं एखाद्यावर प्रेम केलं, तिने मला नाही म्हटलं म्हणून तिच्या मागं मी ॲसिडची बॉटल घेऊन पळत सुटणार, हे दलिंदर प्रेम असतं. याला प्रेम म्हणत नाहीत. प्रेम खऱ्या अर्थानं त्यागामध्ये असतं. आणि प्रेम ही खऱ्या अर्थानं जर तुम्हाला जिवंत बघायचं असेल तर मगाशी सगळ्यात पहिली मुलाखत ज्यांची झाली ना, त्या 2 जणांकडं तुम्ही बघा. हे खऱ्या अर्थानं प्रेम असतं. याच्या पलीकडे दुसरं कुठलं प्रेम नाही. वा दादा, असं आहे की तुम्ही बोलत राहावं आणि आम्ही ऐकत राहावं. प्रश्नसुद्धा मध्ये मध्ये विचारू नये अशी माझी अवस्था आहे. पण आम्हाला प्रश्न आहे की इतक्या हळव्या मनाच्या, मानवतेचं बीज असलेल्या एक कवी आमच्या पुढे जो बसलेला आहे, तो कवी बाय प्रोफेशन काय आहे? म्हणजे तुमचं प्रोफेशन काय आहे असा प्रश्न महाराष्ट्रातल्या अनेक जणांना पडला आहे. तुम्ही करता काय आणखी या व्यतिरिक्त? त्याची काय स्टोरी आहे? तसं बऱ्याच जणांना माहीत असेल नसेल माहीत नाही, पण मी बाय प्रोफेशन इंजिनियर आहे. माझा डिप्लोमा डिग्री ENTC पुण्यामधनं मी केलेली आहे. MTech हैदराबादला केलेला आहे. स्पेशलायझेशन वायरलेस अँड मोबाईल कम्युनिकेशनमध्ये केलेलं आहे. 1 वर्ष ॲज अ डिझाईन इंजिनियर म्हणून कॉटमॅक इलेक्ट्रॉनिक्सला जॉब केला. 7 वर्ष ऑपरेशन अँड मेंटेनन्स फील्ड सांभाळलं. आणि आता ते सगळं सोडून मी असा बोंबलत हिंडायला लागलेलो आहे. पण हे हिंडण्यामागं माझा वैयक्तिक स्वार्थ असा आहे की मला यामध्ये प्रचंड समाधान आहे. आणि या समाधानातनं लोकांचं जर 2% भलं होत असेल तर त्याच्या पलीकडे मला काही नको. त्यामुळं मी इंजिनियर आहे एकीकडे, दुसरीकडे शेतकरीसुद्धा आहे, आणि तिसरीकडे मी कवी, गझलकार, वक्ता, जो तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. ओके, फारच छान झालं. तुम्ही नोकरी सोडली म्हणजे आम्हाला पूर्ण वेळ उपलब्ध आहात कवी म्हणून. तुमचं काही कवितेवरचं पुस्तक, कादंबरी, कथा असं काही येणाऱ्या काळात येतं आहे? मला हा प्रश्न कमीत कमी सर
101 प्रकाशकांनी विचारला आहे आजपर्यंत. माझं प्री बुकिंग पुस्तकाचं 5 ते 10 हजार झालेलं आहे. पण माझी जी आंतरिक इच्छा होती सर पहिलेपासनं की माझ्या कविता ह्या लोकोत्तर व्हाव्या आधीपासूनच. म्हणजे माझ्या कवितांचा रसिक वर्ग आधी निर्माण व्हावा, नंतर माझ्या कवितेचं एखादं पुस्तक समाजापर्यंत जावं. ते पुस्तकसुद्धा तेवढ्या ताकदीचं असावं. कारण माझं पर्सनली असं म्हणणं आहे की तुम्ही काही वाचाल तर ब्रँड वाचा, काही ऐकाल तर ब्रँड ऐका, काही बघाल तर ब्रँड बघा. माझ्याकडं प्रत्येक कवी जवळपास दर आठवड्याला 4-5 पुस्तकं माझ्याकडं कविते जे येतात मला सांगतात ते की ह्या कविता वाचा, आम्हाला प्रतिक्रिया द्या. मी त्यांना सांगत असतो हात जोडून, माझ्याकडं गालिब, कबीर, तुकोबा, ज्ञानोबा ही सगळी लोकं पडलेली आहेत वाचायला. त्यामुळं तुम्ही जर आयुष्यात तेवढा प्रयत्न पुस्तकांसाठी घेतला असेल तर मी वाचू शकतो. त्यामुळं सगळ्या तरुणांना एक माझा सल्ला आहे, वाचणं चांगलं आहे, परंतु काय वाचलं पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळं ब्रँड वाचा. तुम्ही ब्रँड खऱ्या अर्थानं या जगामध्ये व्हाल. आणि प्रसिद्धी ही पुस्तकं वगैरे सर जो प्रकार आहे ना, आता मी खरं तर बोलणं गरजेचं आहे. म्हणून आज माझ्या कविता प्रसिद्ध झाल्या, पण ह्या कविता प्रसिद्ध नव्हत्या त्यावेळेसुद्धा कवितेशी माझा संवाद होता. आणि आजही मी कायम सांगत असतो, प्रसिद्धीच्या पुढे जीव हा कसाही धावला नाही, जगाचा वेग या माझ्या मनाला भावला नाही. जीवाची वात केल्यावर दिवा होऊन लखलखलो, जीवाची वात केल्यावर दिवा होऊन लखलखलो. कुणाच्या दीप हिस्साचा घराला लावला नाही, जगाचा वेग या माझ्या मनाला भावला नाही. शितावीने जुन्या प्रस्थापितांनी टाळले मजला. हे घडलंय बरं, प्रत्येक क्षेत्रात घडतं. शितावीने जुन्या प्रस्थापितांनी टाळले मजला. कदाचित सूर्य हातावर तयांच्या मावला नाही, जगाचा वेग या माझ्या मनाला भावला नाही. दगड फोडून देवाला घडवताना पिढ्या गेल्या. मला लोक म्हणतात तुम्ही मंदिरात देव नाही म्हणता, दगडामध्ये देव नाही म्हणता, मशिदीत अल्ला नाही म्हणता, तुमचा देवावर असा विश्वास का नाही? मी पंढरपूरला जातो, विठ्ठलाचं दर्शन घेत नाही. शिर्डीच्या साईबाबाकडे जाऊन मी दर्शन घेत नाही. मी मगाशीच सांगितलं माझे आईवडील आणि तुम्ही याच्या पलीकडे माझा कुठला देव नाही का? त्याचं उत्तर या शेरमध्ये आहे. दगड फोडून देवाला घडवताना पिढ्या गेल्या, अशांच्या लेकरांना ईश्वरा तू पावला नाही, जगाचा वेग या माझ्या मनाला भावला नाही. त्यामुळं माझं जे आतापर्यंतचं इन्स्पिरेशन आहे ते फक्त रसिक आहेत. कुठल्याही पुरस्कारासाठी कालही माझ्या कविता नव्हत्या. पुरस्काराच्या खाली कविता दबली नाही, एक ओळही स्वार्थासाठी निघली नाही. पुरस्काराच्या खाली कविता दबली नाही, एक ओळही स्वार्थासाठी निघली नाही. जिचे समीक्षक मातीमधले कष्टकरी, ती कविता माझी फुशारकीवर जगली नाही. वा, मस्त. पण तुम्ही जरी असं म्हणत असाल तरी तुमच्या कविता इतक्या लोकप्रिय झालेल्या आहेत, व्हॉट्सअप स्टेटसला असतात, व्हिडिओज व्हायरल होतात, रील्स बनतात, कुणा गायकांच्या आवाजामध्ये ते आहेत. तुम्हाला अशी भीती नाही वाटत की आपल्या नावावरच्या कविता दुसऱ्या कुणाच्या तरी नावावर होईल? कॉपीराईटचा काळ आहे हा सगळा. नाही, चंदनाला सुगंध कोण चोरतं याची भीती कधी नसावी मला असं वाटतं. माझ्या कविता बऱ्याच लोकांनी, जवळजवळ 1,00,000 व्हिडिओ त्या मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा या कवितेचे जवळजवळ 1,00,000
1,00,000 व्हिडिओ बनले. मला बऱ्याच जणांनी विचारलं की तुमचं साहित्य, बऱ्याचशा कविता दुसऱ्यांच्या नावावर माझ्या फेसबुकला मला दिसल्या, पण मला आनंद झाला त्याचा. मी तिथं 4 ओळी लिहिल्या होत्या. दररोज हिंडतो बघ फसवा जगात वारा, दडवून ठेवू कुठवर हा कस्तुरी पसारा. दररोज हिंडतो बघ फसवा जगात वारा, दडवून ठेवू कुठवर हा कस्तुरी पसारा. माझ्याकडून खुळ्याने माझी गझल पळवली, आतून रसिक दिसतो साहित्य चोरणारा. त्यामुळं माझी कविता, माझं साहित्य हे लोकोत्तर झालेलं आहे, लोकांसाठी आहे, जगासाठी. कविता जगातून घेतो, जगालाच देतो जगाची कहाणी, ही माझ्याच कवितेत मी म्हटलेलं होतं. त्यामुळं माझं सेपरेट स्वतंत्र असं काही नाही. आतला ठेवा माझा नाही देवा, आधीचाच ठेवा माझ्यासाठी, मी एका अभंगामध्ये सुद्धा लिहिलेलं होतं. त्यामुळं माझं यात नवीन काही नाही. पुढच्या येणाऱ्या 100-150 वर्षानंतर हा चेहरा तुम्हाला कदाचित दिसणार नाही. माझं साहित्य कुठंतरी तुम्हाला प्रेरणा देत राहिलं, तुमच्या काळजावर, तुमच्या ओठांवर हास्य फुलवत राहिलं, याचा अर्थ खऱ्या अर्थानं मी त्यावेळेसुद्धा जिवंत असेल, याच्या पलीकडे मला काही नको. त्यामुळं माझं साहित्य लोकोत्तर झालेलं आहे. हे निश्चितच होईल असा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे. तुमचं साहित्य पुढच्या 100 वर्षांनी, 150 वर्षांनी सुद्धा आमच्या सगळ्यांच्या लक्षात असणार आहे. दादा, मला एक प्रश्न असा आहे की तुम्ही लहान असतानापासून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनांचं सुद्धा गायन केलं आहे. तुम्ही आई म्हणत असलेल्या कविता ऐकत आल्या आहात, पण तुमची स्वतःची अशी काय प्रक्रिया आहे? तुम्हाला सुचतं कसं? ही कविता सुचण्याची काय प्रोसेस आहे? पहिल्यांदा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा विषय काढला आहे सरांनी, आणि खरंच सांगतो, लहानपणापासून गुरुदेव सेवा मंडळ याच्याशी मी जे जुळल्या गेलो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तुमच्या सगळ्या तरुणांसाठी सुद्धा म्हणतात बरं का 2 ओळी. अग्नी भडकला युद्धाचा, किती खतरनाक लिहून गेलाय माणूस बघा. अग्नी भडकला युद्धाचा, तू आळशी होऊन बसे. अबे तरुण असोनी रक्त नवसळे, नवजवान तुझ म्हणा कसे. तरुण असोनी रक्त नवसळे, नवजवान तुझ म्हणा कसे. हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत कबीर, संत तुकोबा, माझे सगळे हे आदर्श आहेत. तुम्हाला सांगतो, बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज हे वैचारिक आदर्श आहेत. पण या कवितेच्या प्रांगणामध्ये या लोकांकडनं खऱ्या अर्थानं मी शिकत गेलो, जगणं शिकत गेलो. आणि माझ्या कवितेमध्ये तुम्हाला जुळजुळ वाहणारी नदी सापडणार नाही. कदाचित माझ्या कवितांमध्ये तुम्हाला फार आकाशातल्या चंद्र ताऱ्यां काजव्यांच्या गप्पा सापडणार नाहीत. माझ्या कवितेमध्ये तुम्हाला माझा इमानदार बाप सापडेल, माझी घामानं भिजलेली आई सापडेल, माझा आत्महत्या करणारा शेतकरी सापडेल, संघर्ष करणारा तरुण सापडेल. आणि खऱ्या अर्थानं माझ्याच कवितेमध्ये तुम्हाला या राजकीय लोकांची डोकी ठिकाणावर आणणारे शब्दसुद्धा सापडतील. कारण माझ्या कवितेची नाळ ही समाजाशी जुडलेली आहे. माझे वडील जे नागपूरला ॲडमिट होते, त्यांना आता 8 दिवसाच्या आधी मी घरी आणलेलं आहे. माझ्या वडिलांनी मला सांगितलं, गळ्या अनंता, तुला म्हणे आता मी काय सांगू, मी तुला 2 तास तू व्याख्यानं देतो, मी तुला काही सांगू शकत नाही. फक्त एक गोष्ट तुला सांगेल की मरेपर्यंत लक्षात ठेव, कधी कोणाला फसवून 1 रुपयासुद्धा कमवू नको, आणि कोणाचं मन दुखेल असं कधी वागू नको. ती गोष्ट मी आयुष्यभर जपली. म्हणून माझ्या एका कवितेमध्ये मी म्हटलेलो होतो की कोणी म्हणे माबाप आमदार आहे, कोणी म्हणे माबाप खासदार आहे, कोणी म्हणे माबाप जहागीरदार आहे. कोणी म्हणे माबाप आमदार आहे, कोणी म्हणे माबाप खासदार आहे, कोणी म्हणे माबाप जहागीरदार आहे. छाती फुटेपर्यंत हा पठ्ठ्या सांगत असतो, माबाप इमानदार आहे. त्यामुळे सुचण्याची प्रोसेस या संघर्षातनं येते. दुसरं कोणी, या जगातलं सगळ्यात मोठं मोटिवेशन कुठलं असतं तुम्हाला सांगू का? यू कॅन डू इट, यू कॅन डू इट, हे मोटिवेशन नाही बरं का. तुम कर सकते हो, हे मोटिवेशन नाही. ते बॅटरी चार्जिंग आहे, परत डिस्चार्ज होणार आहे. तुमच्या परिस्थितीचं मोटिवेशन हे जगातलं सगळ्यात मोठं मोटिवेशन आहे. फक्त आपल्याला त्याची जाणीव असली पाहिजे. कारण फार मोठमोठी लोकं या जगात होऊन गेली,
त्या लोकांच्या मागं त्यांच्या परिस्थितीचंच मोटिवेशन होतं. त्यामुळं सगळे तरुण एवढे जेवढे बसलेले आहेत, मला बघतायत, मी तुमच्या भावासारखा आहे. एकच गोष्ट लक्षात ठेवा फक्त, की आपल्याला जर संकट आपल्या आयुष्यामध्ये आहेत ना, याचा अर्थ आपण फॉर्च्युनेट आहोत, आपण सुदैवी आहोत. कारण जोपर्यंत संकट आयुष्यामध्ये नाही, जगण्याला खऱ्या अर्थानं सुगंध येत नाही. त्यामुळे जर जगण्याला सुगंध तुमच्या पाहिजे असेल, जेवढी मोठमोठी लोकं झाली ना, बिल गेटला विचारलं व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर सक्सेस, तुमच्या यशाचं गूढ रहस्य काय आहे? बिल गेट म्हटले द कॉन्फिडन्स विच आय हॅव, दॅट इज द सिक्रेट ऑफ माय सक्सेस. माझ्याकडली सगळी प्रॉपर्टी तुम्ही काढून घ्या, मला एक 10 बाय 10ची खोली द्या, माझा कम्प्युटर द्या, मरायच्या आधी मी परत एवढी प्रॉपर्टी निर्माण करू शकतो, एवढा आत्मविश्वास मला आजही आहे. आणि तो आत्मविश्वास मित्र हो कुठल्या दुकानात विकत भेटत नाही, कुठल्या बाजारात विकत भेटत नाही. तो आत्मविश्वास आपल्याला जगण्यातनं प्राप्त करावा लागतो. रस्त्यानं चालताना आपल्याला काटे पडलेले दिसले, आपण ते उचलले आणि बाजूला ठेवले, आपल्याला बघायला कुणी नाही, आपल्याला वाटतं आपले प्रयत्न फेल गेले. आपले प्रयत्न फेल गेलेले नसतात, कारण समाजाने आपल्याला पुरस्कार देवो अगर न देवो, आपल्या स्वतःच्या मनानं आपल्याला पुरस्कार दिलेला असतो. आपल्या स्वतःच्या मनात आपण एक पायरी वर चढलेलो असतो. असं ज्यावेळेस स्वतःच्या मनात आपण एक एक पायरी वर चढत जातो, त्यावेळेस आपल्यामध्ये टेक्निकली निर्माण होतो तो कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स टेक्निकली कसा येतो? तो आपल्या परिस्थितीतनं, आपल्या जगण्यातनं येतो. त्यामुळे हा कॉन्फिडन्स तुमच्या प्रत्येकामध्ये निर्माण करण्यासाठी आपल्याला फक्त परिस्थितीचं भांडवल करू नका, एक्सक्युजेस देऊ नका. त्या परिस्थितीच्या छाताडावर उभं राहून आपल्याला लढता आलं पाहिजे. जखमेपासून डोळ्याआधी अश्रून नाही वाटा 100, आनंदाचे शोधावे घर, दुःखाच्याही छाताडावर. आनंदाचे, या आनंदाचं घर दुःखाच्या छाताडावर आपल्याला शोधता आलं पाहिजे. आणि हे नशीब नशीब नशीब, या नशिबावर आपल्याला 0% विश्वास ठेवता आला पाहिजे. शेवटचा मुद्दा सांगतो. आपण म्हणतो याचं नशीब चांगलं आहे, त्याचं नशीब चांगलं आहे. डोंट कम्पेअर युअर सेल्फ टू एनीवन, बिकॉज तुमच्याशी एकाच व्यक्तीचं कम्पॅरिझन होऊ शकते, ते म्हणजे तुम्ही स्वतः. आरशात बघितल्यानंतर जो व्यक्ती तुम्हाला दिसतो त्याच व्यक्तीसोबत तुमचं कम्पॅरिझन असतं. त्या कोल्हापूरजवळ एक गाडी दरीत कोसळली सर, 40 जण जाग्यावर ठार झाले. कुणाला माहिती नव्हतं यांचं वय फक्त 32-34 वर्ष आहे. सगळे क्लास 2 पोस्टचे लोक होते. त्यांच्याशी कम्पेअर करणाऱ्या लोकांना आनंद झाला असेल की आपण यांच्याशी कम्पेअर करत होतो स्वतःला. नशीब नावाची एकमेव अशी गोष्ट आहे जी आपल्यासारख्या तरुणांच्या मध्ये येते. म्हणून मी 4 ओळी नशिबावर लिहिल्या होत्या. मुलाखत होत असताना त्या सांगणं गरजेचं आहे, कारण सगळा तरुण वर्ग इथं आहे. मी खेड्यातला पोरगा आहे, शेतकरी माझा बाप आहे. खेड्यातल्या पोरानं नशिबाशी वाद घातला. या जगात नशीब आहे का नाही मला माहीत नाही, परंतु त्याच्यावर आपण विश्वास किती ठेवायचा? तर बाबासाहेब आंबेडकर म्हटले की आपण 0% त्याच्यावर विश्वास ठेवायचा. मी सुद्धा तेवढंच सांगतो, कारण त्याच्यावर आपण विश्वास ठेवला काय नाही ठेवला काय ते तिथंच आहे. एक दिन बोला मुझसे मेरा नसीबा, मेरे बगैर तू हिल भी नहीं सकता, जो ठान लिया मैंने आज वो किसी भी कीमत पर टल नहीं सकता. तो हम भी अकड़ के लफ्ज़ बया करने लगे, इजहार करते हम आपकी ताकत का, जानते हैं जो बिछड़ा नसीब से बिना नसीबा मिल नहीं सकता, पर इतना भी घमंड मत कर मेरे रहनुमा, क्या हुआ जो मेरी डोर है तेरे हाथों में, अबे कयामत जानती है कि मेरे बगैर तू भी एक कदम चल नहीं सकता. खेड्यातल्या पोरानं नशिबाशी वाद घातला. नशीब इथं शांत बसलं नाही माझ्या मित्र, नशीब अभ्यास करून आलं. त्याने मोठमोठे उदाहरणं दिले. विजय माल्याचा पोरगा, काय आहे त्याच्याकडं? नशीब आहे. एका मॅडमचा मोबाईल 1300 कोटींचा आहे, 1300 कोटींचा. त्यांच्याकडं काय आहे? मी आहे म्हटले, नशीब आहे. आणि तू कितीही लढत राहा म्हणे, तुझा पगार, तुझा पैसा कमावणं हे सगळं एका लेवलपर्यंत राहील. पण हे बोलल्यानंतर सुद्धा त्या नशिबाला एका खेड्यातल्या पोरानं उत्तर दिलं, आजपर्यंत ते नशीब माझ्याकडं आलं नाही. झुंझला के बोला फिर से मेरा नसीबा, अबे तू कितना भी लड़ ले जिंदगी से यही घूमता रह जाएगा, और वो नसीब का मालिक बिना कुछ किए ही सोने की सेज पे बैठ जाएगा.
तो हम भी मुस्कुरा कर बोले चलो मान गया, आपने लिख दिया आपकी बात हमारे दिमाग के पेज पर, जाने कितने गधों को उठा के रख दिया आपने कुबेर की सेज पर, लेकिन 1000 कठिनाइयों से उबार सके खुद को, ये जज्बा उनके पास कहाँ है। 1000 कठिनाइयों से उबार सके खुद को, ये जज्बा उनके पास कहाँ है। और माना कि उनका वर्तमान पड़ा है कुबेर के भंडार में, पर किसी छोटे बच्चे को सुनाया जाए ऐसा उनके पास इतिहास कहाँ है, इतिहास कहाँ है। हा इतिहास घडवण्याची ताकद ही प्रत्येक तरुणामध्ये आहे। त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी त्या इतिहास घडवण्यावर जोर द्यावा, एवढाच फक्त आशावाद व्यक्त करतो। धन्यवाद। धन्यवाद दादा। वेळ भराभर पुढे निघून जातोय, पण तरी दोन प्रश्न आहेत तेवढे मी घेणार आहे, आणि मला माहिती आहे त्यांना शेवटी काय ऐकायचं आहे, तुम्हाला पण माहिती आहे। पण दादा, अगदी धबधब्यासारखा कोसळणारा हा कवी, महाराष्ट्राने ज्याला डोक्यावर घेतला असा कवी, अशा कवी अनंत राऊत यांचा आवडता कवी कोण आहे आत्ता वर्तमानातला? माझा सगळ्यात आवडता कवी आहे अनंत विठ्ठल राऊत, मुक्काम पोस्ट व्याळा, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला। आणि तो मला का आवडतो, त्याच्या कविता सुंदर आहेत, काही आहेत म्हणून नाही, तर त्याच्या बापाची शपथ घेऊन तो सांगतो की आजही तो तेवढाच प्रामाणिक आहे त्या कवितेशी, त्याच्या शब्दांशी। त्याच्या कवितेमध्ये आजही जी प्रामाणिकता मला दिसते, ती प्रामाणिकता पुढे राहील न राहील ते सांगता येत नाही, पण सध्या घडीला त्याच्या कवितेमध्ये ती प्रामाणिकता आहे हे मी तुम्हाला सांगू शकतो। त्यामुळं अनंत राऊत हाच माझा आवडता सध्या कवी आहे सगळ्यात, आमचा पण। आणि हे सगळं बोलत असताना एक प्रश्न राहिला आहे माझ्या मनातला, तुम्ही सगळ्या ठिकाणी बोलता, सगळ्या विषयावर बोलता, राजकारणावर अजिबात भाष्य करत नाही। जवळचे काही मित्र आहेत का? नाही, राजकारणावर बोलण्यासारखं असं काही राहिलेलं नाही आहे महाराष्ट्रात। म्हणजे हसण्याचा विषय नाही आहे हा। मी एवढे कार्यक्रम केले महाराष्ट्रात, पण एवढा हसणारा रसिक वर्ग आज मला पहिल्यांदा भेटतोय असं नाही। खूप ठिकाणी खूप रसिक वर्ग मला वाक्य पूर्ण करू द्या। मी ज्या नेत्याला निवडून देतो तो कधीच एका पक्षात राहत नाही। महाराष्ट्रात कोणाची सत्ता आहे तुम्हाला माहीत आहे का? मलाच माहीत नाही कोण्या पक्षाची सत्ता आहे। सर्व पक्ष मिळून मिसळून सत्ता उपभोगत आहेत। राष्ट्रीय एकात्मता कुणाकडनं शिकावी? या सगळ्या नेत्यांकडनं शिकली पाहिजे, लक्षात ठेवा। एका नेत्याला त्याचं पोरगं विचारते, बाबा मला राजकारणात यायचं आहे, काय म्हणे तुला लोकांना फसवता येते का? फसवेगिरी रक्तात नाही तोपर्यंत राजकारणात येता येणार नाही। हे म्हटलं, बाबा मी तुमचाच पोरगा आहो ना, मग ते रक्तात आली असेल ना? आहे म्हणे शांतपणा करू नको, तुला राजकारणात येता येणार नाही। म्हटलं मला राजकारण शिकायचं आहे म्हणजे शिकायचं आहे। असं का? चाल म्हणे तुला राजकारण शिकवतो। त्याला वावरात नेतो, म्हटलं आंब्याच्या झाडावर चढ, ते चढतंय। आता म्हटलं वरनं उडी मार, पडेल ना म्हणे मी, लागल ना मला, काळजी करू नको म्हणे, मी खाली उभा राहतो तुला पकडतो। पकडसाल ना म्हणे बाबा, अबे विश्वास ठेव मायावर, मी बाप आहो तुवा। ते पोरगो वरनं उडी मारतंय। ह्यो नेता पक्षप्रमुख झाडाखालून बाजूला सरकतो, ते आदळतं ढुंगणावर, रडता रडता म्हणतंय, बाबा विश्वासघात केला तुम्ही, मला पकडलं नाही। अबे म्हणे राजकारणातला हा पहिला धडा आहे ना, राजकारणात स्वतःच्या बापावरही विश्वास ठेवायचा। आणि मी हे कोणाबद्दल बोलतोय? या हॉलच्या बाहेर जे राजकीय लोक आहेत त्यांच्यासाठी मी बोलतोय। इथं जर काही राजकीय लोक बसलेले असतील तर ते समाजकारणी आहेत असं आपण गृहीत धरू, कारण मला इथून घरी जायचं आहे सुखरूप। कारण राजकीय लोकांवर न बोलण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मला राजकारणाबद्दल कॉन्फिडन्स राहिलेला नाही। पहिल्यांदा मला वाटायचं की राजकारणाबद्दल साहेब आपल्याला कळत नाही। मी अभ्यास केला, न्यूज बघितल्या, न्यूजपेपर वाचले, पण या 2-3 वर्षामध्ये असं काही निर्णय झाले, माझा कॉन्फिडन्सच गेला राजकारणाचा। त्यामुळं मला राजकारणातलं कळत नाही। माझं फक्त आडनावच राऊत आहे।
हे महाराष्ट्राचं जे एका बाईनं तर हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात उखाणा लिहिला या राजकारणावर. हे म्हणे फक्त माझे पती नाही, हे माझ्या काळजाचे ठोके आहे, पण मी त्याला शोधते ज्याच्या या चळवळीमागं डोके आहे. हे फक्त माझे पती नाही, हे माझ्या काळजाचे ठोके आहे, पण मी त्याला शोधते ज्याच्या या चळवळीमागं डोके आहे. आणि साहेबांचं नाव घेते, काय झाडी काय डोंगर, बाकी सगळं ओके आहे. त्यामुळे राजकारणावर या सगळ्यावर मी एक भोंगा नावाची कविता लिहिली होती, ती घ्यायला आता वेळ नाही. ऐका ऐका ऐका, पण ती तुम्ही यूट्यूबला, माझी एक इच्छा म्हणून. खरं तर कवीचं कर्तव्य काय असतं? कवीला कुठला धर्म नसतो, कवीला कुठली जात नसते. कवी हा मानवतेचा पुजारी असतो. मी सुद्धा कुठल्या एका पक्षाचा समर्थक नाही, कुठल्या एका धर्माचा समर्थक नाही, मी मानवतेचा समर्थक आहे. कबीरांनी त्या काळात जे समर्थन केलं, जो विरोध केला, ती परंपरा मला असं वाटतं की बा कुठंतरी 2% आपल्यामध्ये यावी, म्हणून मी प्रत्येक धर्मावर भाष्य केलं. त्या नावाची भोंगा नावाची एक कविता, ही तुम्ही यूट्यूबला जाऊन खऱ्या अर्थाने बघून घ्या. आपल्याकडं वेळ सध्या फार कमी आहे. फक्त एकच तुम्हाला सांगतो की या जगामध्ये धर्म आणि जात या सगळ्या गोष्टी वरवरच्या गोष्टी आहेत. कारण या पृथ्वीच्या जन्माच्या आधीपासून हे ब्रह्मांड अस्तित्वात आहे. सत्य शेवटी कोणालाही कळलेलं नाही. सॉक्रेटिस नावाचा फिलॉसॉफर म्हणतो की मला ज्ञात आहे माझं अज्ञानी असणं. या जगात सर्वश्रेष्ठ फक्त अज्ञान आहे. अज्ञानाच्या पलीकडे काही शिल्लक नाही. त्यामुळं धर्म बिर्म हे थोतांड जे आहे, अंधश्रद्धा बिंदश्रद्धा, आज परिस्थिती फक्त अशी झालेली आहे, दगड उचलला की त्याच्या खालनं एखादा साधू बाबा निघतो. तरुणांची सगळ्यांची जबाबदारी आहे, बुवाबाजी कर्मकांड यातनं समाजाला बाहेर काढलं पाहिजे. नाही तर बेलाचं पान घ्या, त्याला सहज लावा आणि महादेवाच्या पिंडीला चिटकून द्या. 12वीत अभ्यास करत नसेल तरी सुद्धा तुमचं पोरगं पास होईल. कधीच पास होत नाही. परखड बोललं पाहिजे. मी कुठल्या धर्माला कुठनालाही विरोध करत नाही, पण मला माझे जगद्गुरू तुकोबाराय आठवतात, जे सांगतात फुकटात काही भेटत नाही. एका बीजा केला नास, मग भोगिले कणीस. एक ज्वारीचं कणीस तुम्हाला पाहिजे असेल तर एका दाण्याला मातीमध्ये स्वतःला नष्ट करून घ्यावं लागतं. आज हे समर्पण प्रतिष्ठान जर एवढं तुम्हाला कणसासारखं फुललेलं दिसत असेल, तर या कणसासाठी एका अमोल नावाच्या दाण्यानं जमिनीमध्ये स्वतःला नष्ट करून घेतलेलं आहे. फुकटामध्ये काहीही भेटत नसतं. आणि जगद्गुरू तुकोबाराय यांनी ज्या अभंग लिहिले, बरोबर आहे का? शेंदूर फासला दगडाला, देव केले तयासी, नवसे कन्येपुत्र होती, कन्ये का करणे लागे पती. नवसानं पोरोबाळा झाली असती तर नवऱ्याची गरज काय असती, हा रोकटोक प्रश्न विचारणारे जगद्गुरू फक्त दुर्दैव हे आहे की आम्ही तुकाराम विसरलो आणि आसारामच्या नादी लागलो. ते जेलमध्ये आहेत आता. फार मोठा पराक्रम करून जेलमध्ये ते गेले. मध्यरात्री रस्त्यावरती व्यक्ती दिसला मोठा, अंगावरती धोतर त्याच्या डोक्यावरती फेटा. निरखून पाहिले जेव्हा उमजले मानवतेचे नाते, अभंगातून पाहिलेले ते तुकाराम होते. अभंगातून पाहिलेले ते तुकाराम होते. अश्रूंनी या मातीवरती साधू साधू गोंदत होते. नवसापायी छाटलेली मुंडकी शोधत होते. जगण्यास शिकवले ज्यांनी त्यांना दुःख कशाचे झाले. नम्र प्रश्न मी केला महाराज, डोळे का होले. संत म्हणाले बाळा, बरीच प्रगती झाली, विठ्ठल येसीमध्ये बसतो. बरीच प्रगती झाली, विठ्ठल येसीमध्ये बसतो. मनामध्ये नसतो, हल्ली देव आश्रमांमध्येच दिसतो. रामपाल आसाराम भोंदूंचा जमाना आला. दगडांमध्ये शोधणाऱ्यांनी देवच पोरका केला. दगडांमध्ये शोधणाऱ्यांनी देवच पोरका केला. हा देव पोरका करू नका. माणसामध्ये देव शोधणाऱ्या संत गाडगेबाबा तुकोबा. आणि शेवटचा मुद्दा फक्त सांगतो, जगद्गुरू तुकोबाराय हे फक्त सात्विक भक्ती सांगणारे नव्हते. आज आपण मोटिवेशनल स्पीकर सगळे ऐकतो, ते काय सांगतात? संदीप माहेश्वरींचे सगळे व्याख्यान ऐका, त्यांचं कन्क्लुजन असतं, ती गोष्ट तुमच्यासाठी अशक्य नाही. जी गोष्ट करण्यासाठी तुमच्या मनात
निगेटिव्ह थिंकिंग नाही किंवा नाही हा शब्द नाही, बरोबर आहे. हे माझ्या तुकोबानं 350 वर्षापूर्वी सांगितलं. ओले मुळं भेदी खडकाचे अंग, अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी, नोवे ऐसे काही नाही अवघड, नाही कैवाड तोचीवरी. झाडाच्या मुळा किती नाजूक असतात, दगड फोडून आतमध्ये जातात. अशक्य असलेलं काम शक्य होतं कशामुळं? असाध्य ते साध्य करीती सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. त्यामुळं तुमच्या सगळ्यांना जर यशस्वी व्हायचं असेल, तुमच्या पायाला हात लावून एक गोष्ट सांगतो की फक्त प्रयत्न प्रयत्न आणि प्रयत्न. देअर इज नो शॉर्टकट टू सक्सेस. त्यामुळं प्रयत्न खऱ्या अर्थानं मनापासून करा. वा वा. म्हणजे तुमची ही जी कविता आहे, ही कविता किती खोलवर तिची पाळंमुळं गेली आहे तुमच्या व्यासंगाची, अगदी तुकारामांपर्यंत, हे आम्हाला दिसतं. आणि म्हणूनच तुमच्या हृदयामधून उसळणारी कविता थेट आमच्यावर कोसळते, हा अनुभव आम्ही घेत असतो. दादा, आपण आता शेवटाकडे येऊयात. त्याआधी फक्त एक सूचना द्यायची आहे की कुणीही कार्यक्रम झाल्यावर उठून जाऊ नका. आपण एक शेवटचं गीत घेणार आहोत एकात्मतेचं, आणि त्यानंतर मग आपण जाऊयात आभार प्रदर्शनानंतर. दादा, तुमच्या कवितेने वेड लावला आम्हा सगळ्यांना. मैत्री गीत म्हणून जे गाजतंय, फ्रेंडशिप अँथम म्हणून जे गाजतंय, ती तुमची आम्हा सगळ्यांच्या आवडीची कविता, मित्र वणव्यासारखा. तिची काय स्टोरी असेल तर ती जरूर सांगा. ती कशी जन्माला आली आणि ती आम्हाला ऐकायची आता शेवट करताना. कसं आहे, वेळ 120च्या स्पीडनं चाललेला आहे पुढे. वा 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 वा. पाणी संयोजकांना दिलं की ते चांगलं असतं, नाहीतर लोकांना शंका येते त्याच्यात काही मिक्सिंग आहे का. पाणी संयोजकांनी दिलेलं आहे, त्याच्यात काही मिक्सिंग नाही. नाहीतर काही ठिकाणी कार्यक्रम झाल्यावर मला लोक विचारतात, साहेब तुमची बसायची व्यवस्था कुठं करायची? अबे म्हटलं मी त्यातला नाही. बाबासाहेब शिवाजी महाराज सांगणारा माणूस आहे. नाही म्हणे, तुमचे डोळे बघून असं वाटते अट्टल पेनारे आहात तुम्ही. अबे म्हटलं ती नशा वेगळी आहे. दररोजचे कार्यक्रम असतात, झोप होत नाही माझ्या डोळ्यात. कशाची नशा आहे म्हणे ते. सगळ्या तरुणांना सांगतो, शराब पिने वालो, सिगरेट पिने वालो शराब पियो, नशा ऐसा करो कि कुछ देर तक टिक सके, यूं नहीं कि रात को पी सुबह को उतर जाएगी, मेरे वतन से दिल लगा के देख जिंदगी नशे में गुजर जाएगी. भगत सिंग, राजगुरू, सुखदेव यांना सुद्धा नशा होती. पण ती नशा कशाची होती? ती नशा या भारत मातेच्या सेवेची होती. भगत सिंगांना विचारलं, तुम्हारे दिल में कभी शादी का लड़की का ख्याल नहीं आता, आज़ादी ही मेरी दुल्हन है म्हणणाऱ्या भगत सिंगांचे शब्द होते. मेरे दिल में वो ख्याल आता नहीं, मैं सोचता हूँ आज़ादी के बारे में, मैं लिखता हूँ आज़ादी के बारे में, मैं बोलता हूँ आज़ादी के बारे में, आज़ादी के सिवा मैं कुछ सोच नहीं सकता. मेरे जज्बातों से, मेरे ख्यालों से कुछ इस कदर वाकिफ़ है मेरी कलम भी. इश्क भी लिखना चाहूँ तो इनकलाब लिख देती है, इश्क भी लिखना चाहूँ तो इनकलाब लिख देती है. हे म्हणणाऱ्या भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या देशातले आपण तरुण आहोत. कार्यक्रमाच्या या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा ही कविता. आणि खऱ्या अर्थानं ऐकून घ्या, एवढ्या कमी वेळेत मी पहिल्यांदा कुठंतरी थांबलो आहे. तुमच्या राशीला चांगला कवी लाभलेला आहे, नाही तर खतरनाक खतरनाक कवी या महाराष्ट्रामध्ये आहेत, देशातही आहेत. एका ठिकाणी तर संमेलन चालू होतं, 3 तासाचं संमेलन होतं, 6 तास झाले तरी कवी थांबले नाही. मग 500 लोक गायब झाले तरी कवी थांबले नाही. मग 100च लोक राहिले तरी कवी थांबले नाही. मग 4च लोक राहिले, 1 2 3 4. मग हे कविता संयोजकाला म्हटले, हे 4 लोक लय दर्दी दिसतात, 8 तास झाले तरी जाग्यावरनं हलले नाही. ते म्हटले, तुम्ही तुमचा आवरान जा घरी. ते चौघच्या चौघ कानानं बहिरे आहेत, एकाला ऐकू येत नाही. सेन्सर गेले, डायनामो उडले त्यांचे. घरी सहन होत नाहीत म्हणून इथं आणून ठेवले, आता इथंच झोपणार आहेत. तरी आमच्यातला एक कवी म्हणे, मी त्या 4 लोकांनाच ऐकवतो. पण गावात आवाज गेला, गावातले लोक काठ्या घेऊन आले. 100 फुटावर आले तरी याची कविता चालू. 10 फुटावर आले, त्यातला एक पैलवान पुढे आला, त्यानं काळी आदळली, रागानं बघितलं याच्याकडं. मग हा कवी म्हटला, आता संपलं म्हणे, आता माफ करा. तो म्हटला, नाही नाही तुमचं चालू द्या म्हणे, आधी तुमची चुकी नाही याच्यात, तुम्हाला इथं कोणी बोलावलं त्याला बघतो आणि मग तुम्हाला बघतो. मला
इथं बोलावणारा माझा जिवलग मित्र कृष्णा पखाले आहे. जे काही बघायचं आहे ते त्याकडे बघून घ्या. पण त्यानं या कवीला बोलावलं आणि तुम्ही सगळे क्रांतिकारक लोक इथं बसलेला आहात. का मी क्रांतिकारक तुम्हाला म्हणतो? उद्याच्या भविष्याचं उज्ज्वल भविष्य तुमच्या हाती आहे. 3 क्रांत्या या जगामध्ये आहेत. पहिली म्हणजे एखादं पोरगं आपलं जर मोबाईलमध्ये व्हॉट्सअप इंस्टाग्रामवर ॲक्टिव्ह असेल तर त्याच्या हातचा मोबाईल हिसकून घेणे आणि त्याच्या हाती एखादं पुस्तक देणे, ही सगळ्यात पहिली क्रांती आहे. दुसरी क्रांती महत्त्वाची आहे. एखाद्या कवीला तुम्ही एवढ्या मोठ्या समाजसेवकांसोबत बसवणं, खऱ्या रिअल हिरोंसोबत बसवणं आणि तो कविता सादर करणार आहे हे माहीत असूनसुद्धा त्याला ऐकायला थांबणं, ही दुसरी क्रांती आहे. आणि जवळजवळ बऱ्याच लोकांचे लग्न झालेले आहेत. लग्न झाल्यावर एकाच आतंकवाद्यासोबत अख्खी जिंदगी काढणं, ही तिसरी क्रांती आहे. तुम्ही सगळे क्रांतिकारका जोरदार टाळ्या वाजवा. कारण मगाशी मला तो मुद्दा फार आवडला. डॅनियलला त्यांनी सांगितलं की बा घरी मीच जिंकते, तुम्हीच जिंकत असाल. कारण खऱ्या अर्थानं बायकोला न घाबरणारा माणूस जगात जन्माला आला नाही, झाला जन्माला. ह्यो माणूस इतका खतरनाक आहे कृष्णा पखाले. पण तुम्हाला काय वाटतं तो घरी घाबरत नाही का? त्याच्या घरी मी चहा घ्यायला गेलो, किचनमधनं आवाज दिला वहिनीनं, ओ. अरे म्हटलं कृष्णा काय पाय ना? नाही मी काय घाबरतो थोडी म्हणे. परत बायकोनं आवाज दिला, ओ. म्हटलं आता काहीतरी खतरनाक नाही हो, तुम्ही चहा घ्या हो. परत मोठे डोळे झाले वहिनीचे, आवाज वाढला, ओ. मग लटलट कापायला लागले. गेले बोटाच्या दिशेनं. काय आहे म्हणे? एवढा मोठा कवी बसलेला आहे, काय आहे? वहिनी म्हटल्या, आवाज कमी, तुमचा बी आणि त्या कवीचा बी. अरे पण काय काम आहे? काम काही नाही म्हणे, बघत होते मा बोटात किती ताकद आहे. नेशील का चहा घ्यायला परत? कल्पनेतली गोष्ट आहे, सांगतो. त्याच्या आयुष्याशी काही संबंध नाही याचा, पण तो घाबरतो हे त्रिकालबाधित सत्य आहे. कारण बायकोला न घाबरणारा माणूस तुमच्यात कोणी आहे का? हातवर करा बरं जो म्हणते मी बायकोला घाबरत नाही. हातही वर करत नाही का? तुम्हाला तर बायकाच नाहीत. लग्न करून घ्या, मुलींचा काळ. बरंच झालं मी बोलायला लागलो की फार बोलतो. शेवटच्या कवितेकडे आणि फक्त शेवटचा मुद्दा तुम्हाला सांगतो, बोलत नाही. कवी काय असतो मी तुमच्यासमोर धडधाकट दिसतोय तुम्हाला, पण माझा 7-8 वर्षाच्या पूर्वी ॲक्सिडेंट झाला. पुणे तुम्हाला माहीत आहे ना सगळ्यांना. त्या पुण्याजवळ सासवड आहे, सासवडचा घाट, त्या घाटात माझा ॲक्सिडेंट झाला. माझ्याकडं कुठल्या कल्पनेतल्या कथा नसतात ना, जे घडतं ते माझ्या कवितेत असतं. ॲक्सिडेंट झाला, ॲक्सिडेंट झाल्या डायरेक्ट मला ICUमध्ये ॲडमिट केलं. जनरल वार्ड, बिनरल वार्ड याच्यामध्ये आपण जात नसतो. ब्रँड डायरेक्ट ICUमध्ये ॲडमिट केलं. बरं, ॲडमिट होण्यासाठी कारण काही फार मोठं नव्हतं. रस्त्याचं बांधकाम चालू होतं. बाकायदा बोर्ड लावलेलं होतं, वाहने वळून घ्या, वाहने वळून घ्या. मी बोर्ड बघितलं, म्हटलं मी शिवरायांचा मावळा आहे, वळणार नाही. सरकीच घातली गाडी, बोर्डच वाकळा गेला. आपला नाद करायचा, बोर्डच वाकळा गेला. मी बी वाकळा झालो. जाग आली तेव्हा डायरेक्ट ICUमध्ये. ते तोंडावर फोकस बिकस, डॉक्टर काहीतरी शिवणकाम करत होते. मला जाग आली, डोळे उघडत नव्हते. शिवणकाम चालू होतं डॉक्टरचं. पण जाग आल्या पहिलाच प्रश्न मी डॉक्टरला विचारला. म्हटलं डॉक्टर साहेब डोया गेला का? थांबा म्हणे, जाग आली याला. गडबड करू नका म्हणे, गेला नाही, तोच वाचवायचा चालला आहे. म्हटलं वाचवा साहेब, तो एक कामाचा आहे. म्हणे का? म्हटलं बऱ्याचशा वेदना त्यानं बघितल्यात आणि समाजाच्या बऱ्याचशा वेदना त्याला बघायच्या आहेत. कवी आहे का म्हणे तुम्ही? म्हटलं हो. एक शब्द बोलू नका म्हणे. आता कवी म्हटलं की बळबळ करायची सवय, ती मी सुईच घालीन डोळ्यात. मी शांत बसलो. म्हटलं डॉक्टरच्या नादी लागण्यात अर्थ, त्याच्या हाती सुई आहे, काय शिवील सांगता येत? कामाची गोष्ट शिवली तर मग. मी शांत बसलो, पण ते डॉक्टर शांत बसलं नाही. थोड्या वेळानं मला डॉक्टर म्हटला, का हो तुम्ही कवी आहे? म्हटलं हो. तुमचं डोकं फुटलं? म्हटलं हो. मग काही 4-5 कविता पडल्या नाही म्हणे डोक्यातून टेबलावर. कवीच्या नादी लागाव का त्यानं? म्हटलं साहेब आपल्या कविता डोक्यातून पडू शकत नाहीत. म्हटलं का? म्हटलं आपल्या कवितांचा उगम डोक्यात होतच नाही. आपल्या कविता काळजातच जन्म घेतात, काळजातच राहतात आणि थेट समोरच्याच्या काळजातच पोहोचतात. ज्यानं मला ॲडमिट केलं तर त्याच्याकडे यानं एकदा बघितलं. म्हणे कोणाला आणलं तू? तो म्हणे तुम्ही आज शिवा.
उद्या कळल कोणतं पोतं तुम्ही शिवलं. थोड्या वेळात मला डॉक्टर म्हटला, एवढी बळबळ तुम्ही करता, काही वेदना तुम्हाला होतात का नाही? 8 टाके मारले म्हणे, तुमचं मस्तक शिवलं. त्यावेळेस मी जे उत्तर दिलं, महाराष्ट्रात बरेचसे वक्ते ते उत्तर सांगत असतात. काय म्हटलं डॉक्टर, तुमचे 8 टाके मारून मस्तक शिवलं म्हणे, काही वेदना बिदना होतात का नाही? म्हटलं साहेब, वेदना होत कशा नाहीत हो. या समाजाच्या प्रत्येक वेदनेची एक खिडकी कवीच्या काळजात उघडत असते. त्यातूनच आरपार डोकावून बघतो तो आणि भाष्य करतो त्याच्यावर. साहेब, तुम्ही 8 टाके मारून 1 मस्तक शिवलं. आम्ही 8 ओळीची कविता लिहून 100 मस्तकं शिवण्याचं काम करतो. कवितेमधून तुम्हाला काळीज वाटतो मी, वरचा समाज शिवतो, आतून फाटतो मी. वरचा समाज शिवतो, आतून फाटतो मी. मृत्यू मला तुझेही भय राहिले न आता, झिजतो तसा जगाच्या हृदयात साठतो मी. वरचा समाज शिवतो, आतून फाटतो मी, आतून फाटतो मी. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. एसीमध्ये बसून मातीच्या कुशीतल्या गप्पा करणारा हा कवी नाही. शेतकऱ्याचा पोरगा आहे. एसीमध्ये बसून मातीच्या कुशीतल्या गप्पा लोकांनी केल्या आणि पुरस्कार घेतले हो. त्यांना त्यांचे पुरस्कार लख लाभो. मी खेड्यातला शेतकऱ्याचा पोरगा आहे. 2 ओळीची शेतकऱ्यावर मी कविता लिहिली आणि ती इतकी व्हायरल केली लोकांनी. तुम्ही शेतकरी असाल तर तुमचं काळीज चिरत जाईल. बऱ्याच दिवसानं त्या झोपडीत लकलकाट दिसतोय. शेतकऱ्याचं नशीब फळलं का काय? बऱ्याच दिवसानं त्या झोपडीत लकलकाट दिसतोय. शेतकऱ्याचं नशीब फळलं का काय? दिवाळी नाही, दसरा नाही, यानं घरातच प्रेत जाळलं का काय? हा शेतकऱ्याचा पोरगा आहे दादा. आणि एसीमध्ये बसून मातीच्या कुशीतल्या गप्पा करणाऱ्या कवींना मी सोडलं सुद्धा नाही. जन्म गेला तुझा गारव्यासारखा, काव्यथा मांडतो भोगल्यासारखा. दुःख का मांडतो भोगल्यासारखा. सापडे साचले कल्पनेचे किती, सापडे साचले कल्पनेचे किती. हुंदका हिंडतो पोरक्यासारखा, काव्यथा मांडतो भोगल्यासारखा. झाड वाढेलही ओल भेटेलही, झाड वाढेलही ओल भेटेलही. आत जा तू जरासा मुळासारखा, काव्यथा मांडतो भोगल्यासारखा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर, एक तू मित्र कर, आरशासारखा. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी. या कवितेचे 1,00,000 व्हिडिओ झाले, त्याचा मला आनंद झाला नाही. माझ्या कवितेचा अभिमान मला कधी वाटला. तुम्हाला परभणी माहीत आहे ना?
परभणीवरनं संध्याकाळी 5:30 वाजता मला एक फोन आला. मला म्हटला, दादा 2 मिनटं वेळ आहे का? म्हटलं बोला. आवाज अस्वस्थ होता त्याचा. काही नाही म्हणे, 15-20 दिवस झाले मित्राचा मेसेज कॉल नव्हता म्हणे. अचानक दुपारी 2:15 वाजता म्हणे एक मेसेज आला मित्राचा, काही चुका झाल्या असतील तर माफ करून टाक म्हणे गड्या, आज आपल्या मैत्रीचा शेवटचा दिवस. माझ्या डोक्यात ट्यूब पेटली म्हणे. मी गाडी काढली, त्याच्या घरी गेलो. हॉलमध्ये आईवडील बसलेले होते. मी तिथं थांबलो नाही म्हणे, डायरेक्ट बेडरूममध्ये गेलो. तर बेडरूममध्ये पंख्याला त्यानं दोर बांधलेला होता, पायाखाली स्टूल घेतलेला होता, कार्यक्रमाची तयारी झालेली होती. मी त्याचे पाय धरले म्हणे, त्याच्या गळ्यातला फाशीचा दोर सोडला, त्याला खाली उतरवलं आणि तुम्हाला का फोन केला म्हणे दादा, तर त्यानं हाताची मूठ बांधलेली होती, त्याच्यात एक चिठ्ठी लिहिलेली होती. त्या चिठ्ठीवर 4 ओळी लिहिलेल्या होत्या, का उगा हिंडतो देव शोधायला, मित्र आहे जवळ मंदिरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. अबे म्हटलं मग त्याच्याकडे ते मी त्याला मोटिवेट करतो. नाही म्हणे दादा, घटना आताच घडलेली आहे, वातावरण तापलेलं आहे, पण त्याच्या आईनं मेसेज दिलेला आहे म्हणे, ज्या कोण्या कवीनं हे कविता लिहिलेली आहे त्याला एकदा आपल्या घरी आण म्हणे, मला मायेनं त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा आहे. जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार आपल्या कवितेला भेटला. म्हणून मित्र गरीब असतो, मित्र श्रीमंत असतो, मित्र हुशार असतो, मित्र मंद असतो, पण तो जोपर्यंत सोबत आहे ना, दुःखासाठी काळजाचा दरवाजा बंद असतो. मित्र शेंबळा जरी असला ना, तुम्हाला कधी आत्महत्या करू देणार नाही. म्हणून एक तरी आपला मित्र असला पाहिजे आणि मरेपर्यंत तो आपण जपला पाहिजे. एकदा फक्त हात वर करा बरं, कोणाकोणाला जिवलग मित्र आहे किंवा मैत्रीण आहे. वा 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 वा, क्या बात आहे. हात खाली करा, अभिनंदन आहे तुमचं. वा वा, तुम्हाला सगळ्यांना जिवलग मित्र किंवा मैत्रीण आहे. तरी काही लोकांचे हात वर नव्हते. मग तुम्ही एक काम करा, घरी गेल्यानंतर एका कपात पाणी घ्या, उडी मारा त्याच्यामध्ये. मैत्री नाही, अरे पुराणातल्या कथांची मैत्रीसाठी गरज नाही. कोरोनाचा काळ जरी बघितला, एकमेकाला हात लावत नव्हते लोक. अशा काळात मित्रांच्या आईवडिलांना पाठीवर घेऊन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणारे मित्र या समाजात होते. म्हणून हा कोरोनाचा काळ आपण यशस्वीरित्या पार करू शकलो. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी, मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, का उगा हिंडतो देव शोधायला, का उगा हिंडतो देव शोधायला, मित्र आहे जवळ, मित्र आहे जवळ मंदिरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी, फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी, भेट रे दोस्ता, भेट रे दोस्ता, दोस्ता सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, चालताना मध्ये रात आली कधी. रात्र प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा एखादा मित्र कमवून ठेवा. मला एक छोटासा मेसेज आला, एवढा व्हायरल केला पोरांनी की घर में आग लग गई, सब जल गया, सब रिश्तेदार आए, चाहने वाले आए, चर्चा करके चले गए, पूछताछ करके चले गए, बस एक दोस्त आया जिसने पूछा अबे क्या क्या बचा है, अबे क्या क्या बचा है. मैंने कहा अबे सब कुछ जल गया, बस मैं बचा हूँ, बाकी बचा ही क्या है. तो उसने गले लगा कर कहा अबे पगले फिर जला ही क्या है. चालताना मध्ये रात आली कधी, चालताना मध्ये रात आली कधी, मित्र येतो पुढे, मित्र येतो पुढे काजव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, जाळताना मला. शेवट आपल्या कवितेचा सुद्धा
आणि आपल्या छोट्याशा या कार्यक्रमाचा सुद्धा शेवट. फक्त एकच मुद्दा लक्षात ठेवा, मैत्रीच्या मध्ये येणारी सगळ्यात दलिंदर गोष्ट कोणती असते? गैरसमज, मिसअंडरस्टँडिंग. त्यामुळे तुमचा गैरसमज कुणाशी झाला असेल तर कॉल करा, माफी मागून टाका, माफ करून टाका. काही सोबत येत नाही. आपल्या आधी 100-150 वर्षाआधी जी लोक होती त्यातला एकही माणूस जिवंत नाही. आपल्यानंतर 100-150 वर्षानंतर आपल्यातला एकही चेहरा जिवंत असणार नाही. आपले फोटो झालेले असतील, भिंतीला लावतील, येणारी पिढी ते फोटोही काढून टाकेल, घरात जागा नाही म्हणून. मित्रांना माफ करत चला. 2 वेळा, 10 वेळा, 100 वेळा चुकेल तुमचा मित्र, त्याला सांगा तू चुकलायस, मी तुझ्या पाठीशी आहे. सोबतीने संपवू अंधार मित्रा, वेदनेचा ही करू शृंगार मित्रा. घर तसे मजबूत असते मैत्रीचे, गैरसमजाचे नको पंदार मित्रा. तू दगा केलास आता चल असू दे, मी तरी सोबत तुझ्या असणार मित्रा. अन वेगळे सावज नको लावू गळाला, वेगळे सावज नको लावू गळाला. तोच गळ घे, तोच गळ घे, मी पुन्हा फसणार मित्रा. तोच गळ घे, मी पुन्हा फसणार मित्रा. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मैत्री चाटते गाय होऊन मना. मैत्री चाटते गाय होऊन मना. जाबिलग तू तिला, जाबिलग तू तिला वासरासारखा. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, जाळताना मला देह ठेवा असा. ते दक्षिणेकडं पाय करा आणि उत्तरेकडं पाय करा. मला जाळताना कसं ठेवा? सुयोग तू असणार आहेस, कृष्णा लहान आहेस ना, लक्षात ठेवजो. फसवून कोणाला हसण्यापेक्षा इमानदारीनं रडलेलं बरं. दुःख माझ्या मरणाचं हजारो बनून अश्रू माझ्याच शवावर पडलेलं बरं. आणि माणसंच जर नसतील अश्रू ढाळायला तर प्रेत माझं सडलेलं बरं. माझी शेवटची काय इच्छा आहे? जाळताना मला देह ठेवा असा. जाळताना मला देह ठेवा असा. कसा? हात खांद्यावरी, हात खांद्यावरी टाकल्यासारखा. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, जाळताना मला. एकदा खांद्यावर हात टाका बरं सगळेजण. गॅलरी हां हो टाका. कृष्णा ये इकडे जरा वा. कृष्णा माझा फार जिवलग मित्र आहे आणि महाराष्ट्रभर एवढा मोठा व्याख्याता, एवढा मोठा वैचारिक माणूस असून सुद्धा जमिनीमध्ये 3 किलोमीटर आतमध्ये गेलेला आहे तो. एवढा डाऊन टू अर्थ माझा मित्र आहे आणि त्याच्या खांद्यावर मला हात टाकायला भेटतोय, ते फार मोठी गोष्ट. खांद्यावर हात टाका सगळेजण. ऑप्शन नाही इथं, नाही नाही ऑप्शन नाही. तुम्हाला सगळ्यांना तुमच्या आईची शपथ आहे, खांद्यावर हात टाका. टाकला? अमोल भाऊ कुठे आहेत? अमोल भाऊ, अमोल भाऊ या स्टेजवर या तुम्ही. नाही नाही हात दाखवून चालत नाही, ते राजकीय लोकांचे काम आहेत. या इकडे. आपण समाजकारणी आहे, तुमचं फार मोठं योगदान आहे. खांद्यावर हात काढू नका कुणी. या इकडे, या इकडे, इकडे इकडे या इकडे. माझ्या खांद्यावर हात टाका तुम्ही. कुठल्या राजकीय नेत्याला खांद्यावर हात टाकू दिला नाही मी कधी. पण या माणसाचं काम इतकं मोठं आहे. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणं अशा शेकडो ग्रंथांचं सार असलेलं आयुष्य. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. खऱ्या अर्थानं माणसातलं देवपण शोधणारा साधुचरित पुरुषोत्तम दुसरा तिसरा कोणी नाही. ह्योच माणूस साधू आहे, ह्योच माणूस संत आहे. याच्या पलीकडे कुठला संत नाही. खांद्यावर हात टाकू नका तुम्ही. टाकला ना? हां. तुम्हाला सगळ्यांना तुमच्या आईची शपथ आहे, खांद्यावर हात टाका. आणि ज्यांना ज्यांना तोंड आहे माझ्यासोबत म्हणा. बरोबर आहे? लहान झालो पाहिजे ना.
क्या बात आहे. सलाम आहे तुमच्या रसिकतेला. एवढे कार्यक्रम महाराष्ट्रात केले, यावर रसिक. जाळताना मला देह ठेवा असा, म्हणा ना, नामला देह ठेवा असा, जाळताना मला देह ठेवा असा, हात खांद्यावरी, हात खांद्यावरी टाकल्या सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, गारव्यासारखा, गारव्यासारखा. धन्यवाद. अमोलनी जो वारसा चालवला आहे, आपण ह्या वारशामधले सगळे न्हावी आहोत आणि त्या न्हाव्यांनाच घेऊन आपल्याला हा त्याचा समर्पणचा वारसा पुढे न्यायचा आहे. गाणं नवीन आहे पण गाणं विचाराचं आहे. माझी रे नाव बढ़ाले, साथी रे नाव बढ़ाले, बढ़ाले बढ़ाले, माझी रे नाव बढ़ाले, साथी रे नाव बढ़ाले, बढ़ाले बढ़ाले, हैया रे हैया हैया हो, हैया रे हैया 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 रे हैया हैया हो, हैया रे हैया हैया. उगता सूरज राह दिखाए, भाग रहा है अंधेरा, भाग रहा है अंधेरा, आंधियों से तूफानों से कब रुका है सवेरा, कब रुका है सवेरा. उमड़ आए बदरा, उमड़ जाए बदरा, उमड़ आए बदरा, उमड़ जाए बदरा, माझी रे नाव बढ़ाले, साथी रे नाव बढ़ाले, बढ़ाले बढ़ाले, माझी रे नाव बढ़ाले, साथी रे नाव बढ़ाले, बढ़ाले बढ़ाले, हैया रे हैया हैया हो, हैया रे हैया 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 रे हैया हैया हो. हे अमोलसाठी आणि आनंददादांनी जे म्हटलं होतं, प्राण जाए पर वचन न जाए, नाव पे तेरे लिखा है, नाव पे तेरे लिखा. वीर भगत सिंह के बलिदान से हमने ये सीखा है, हमने ये सीखा है. उमड़ आए बदर, उमड़ जाए बदर, उमड़ आए बदर, उमड़ जाए बदर, माझी रे नाव बढ़ाले, साथी रे नाव बढ़ाले, बढ़ाले बढ़ाले, माझी रे नाव बढ़ाले, साथी रे नाव बढ़ाले, बढ़ाले बढ़ाले, हैया रे हैया हैया हो, हैया रे हैया 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 रे हैया हैया हो. करता मी आमंत्रित करतो समर्पणचे सहकारी श्री सूरज देशमुख यांना. पंच तर मी खूप खूप आभारी आहे. त्यासोबतच आम्हाला या कार्यक्रमाला लाभलेले आजचे पाहुणे डॅनियल आणि ज्युएल दाम्पत्य, डॉक्टर अविनाश सावजी सर, श्री अनंत राऊत सर, ही एवढी मोठी लोक आहे आपल्या व्यस्त दिनक्रमातून हे वेळात वेळ काढून इथे आलेत ते, आणि त्यासोबतच सामाजिक जाणीव जिवंत असणारे आपल्यासारखे सुजाण श्रोते, या सर्वांशिवाय हा कार्यक्रम यशस्वी होणे शक्यच नव्हतं. या सर्वांचं मी अगदी मनापासून आभार मानतो. आणि आता सरतेशेवटी आपण कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करणार आहोत. करता सर्वांनी सावधान पोझिशनमध्ये उभे राहावे. एक साथ सावधान. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ
आशीष मागे गाहे तब जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की भारत माता की भारत माता की आजचा कार्यक्रमाचा समारोप